नमस्कार. माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हादग्याच्या फुलांची भाजी. त्यासाठी आपण हादग्याची फुलं छान धुवून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला ह्या फुलातील पराग काढून टाकायचा आहे. तो चवीला छान लागत नाही, म्हणून आपण हा जो पराग दिसतोय हा आपण काढून टाकणार आहोत आणि फक्त पाकळ्या आपण घेणार आहोत. त्यासाठी आपण देठ आणि पराग काढून पाकळ्या अलग करून घ्यायच्या आहे. तर मी संपूर्ण फुलांच्या देठ आणि पाकळ्या काढून अलग केलेल्या आहेत आणि नंतर स्वच्छ धुवून फॅनखाली सुकून घेतलेले आहे. तर आता सुरुवात करूया. प्रथम आपण कढईमध्ये अर्धा वाटी बेसन व्यवस्थित परतवून घेऊ. 2 ते 3 मिनिट आपण बेसन परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर काढून घ्यायचं आहे आणि त्याच कढईमध्ये आपण 3 चम्मच तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे छान तडतडू द्यायचे आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये लसूण कापून ॲड केलेला आहे. 3-4 पाकळ्या लसूण आपण बारीक कापून घेतलेला आहे आणि तो तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. 5-6 कढीपत्त्याची पानं ॲड करायची आहे. व्यवस्थित तेलामध्ये होऊ द्यायची आहे. 5-6 हिरव्या मिरच्या अगदी बारीक करून तेलामध्ये परतवून घ्यायच्या आहे. लसूण लालसर रंगावर आलेला आहे. आता आपण एक मोठा कांदा बारीक करून ॲड करूया आणि व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण कांदा परतवून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये सुके मसाले ॲड करायचे आहे. सुक्या मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट आणि व्यवस्थित आपण परतवून घेणार आहोत. एक टोमॅटो ॲड करायचा आहे बारीक करून आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. तीन ते 4 मिनिट आपण टोमॅटो शिजू देणार आहोत. खूप जास्त आपल्याला शिजवायचं नाही. त्यानंतर आपण अगदी बारीक केलेली हादग्याची फुलं त्यामध्ये ॲड करूया आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. सर्व मसाले व्यवस्थित परतवून झाल्यावर आपण 5 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवून 5 मिनिट शिजू द्यायचं आहे. 5 मिनिटानंतर आपण बघू शकता आपली भाजी शिजलेली आहे. व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ. फुलं शिजायला जास्त वेळ लागत नाही. छान शिजून तयार झालेली आहे. आपण आता त्यामध्ये भाजून घेतलेलं बेसन पीठ ॲड करणार आहोत. अशा प्रकारे आपण बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचं आहे.
आता आपली भाजी अगदी तयार झालेली आहे. बेसन पीठसुद्धा छान शिजलेलं आहे. आता आपण त्यामध्ये कोथिंबीर ॲड करूया. ही भाजी डब्यावर नेण्यासाठी किंवा तोंडी लावण्यासाठी अतिशय छान लागते. आपल्याला ही हादग्याच्या फुलाची भाजी फक्त हिवाळ्यातच मिळते. आपण नक्की करून खा आणि कशी झाली ती मला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण सर्व करण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.